आणि आता पुन्हा ही बातमी पाहूयात। उद्या दिल्लीमध्ये काँग्रेसची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांवरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्यासोबत पुणे लोकसभेसाठीचा उमेदवार उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। पुण्याच्या जागेसाठी आमदार रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे, आबा बागुल, प्रवीण गायकवाड आणि वसंत मोरे यांच्या नावाची चर्चा आहे। एकीकडे पुण्यात भाजपने उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अजूनही पुण्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नसल्यामुळे चर्चा सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होतीये दिल्लीमध्ये, त्याबद्दल काय माहिती? काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत आहे, सोबतच सीडब्ल्यूसी देखील होत आहे आणि त्यानंतर सीईसी देखील होत आहे। लोकसभा उमेदवारांच्या निवडी संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे सीईसीला असतात, केंद्रीय निवडणूक समितीला असतात। त्या संदर्भात ही बैठक सायंकाळी 4 वाजता होईल अशी सूत्रांची माहिती आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करायचा हा मुख्य बैठकीचा एजेंडा असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जागांवरती काँग्रेस लढणार आहे त्या जागांचा निर्णय उद्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशांत, धन्यवाद। आणि या बैठकीनंतर देखील आपण या संदर्भातले अपडेट घेऊयातच, काय नेमकं होतं काँग्रेसच्या उद्याच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत। आता